Product of Pragati's age 2 years ago and the 3 years hence is 84. Find her present age. तर प्रेझेंट एज तुम्हाला काढायचं आहे. प्रोडक्ट ऑफ practice set 2.6 question number 1. Product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. तर त्यांचं प्रेझेंट एज आता आपल्याला काढायचं आहे. ओके, सो आताच एज कन्सिडर करायचं मग मागच्या प्रॅक्टिस सेट सारखं, म्हणजे पहिल्या चॅप्टर सारखं. लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती. लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती किंवा प्रगतीच प्रेझेंट एज असं बोललात तरी चालतंय. प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज एक्स इयर्स. तिचं वय किती आहे? एक्स मानलं. आत्ताचं वय एक्स. लक्ष देत आहे पूर्ण. आता सगळे वर्ड प्रॉब्लेम आहेत. ते काय बोलतात? प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन, गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे काय असतो? गुणाकार. कोणाचा गुणाकार? प्रगतीज एज 2 years ago. 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय आणि 3 वर्षानंतरचं प्रगतीचं वय, या दोघांचा गुणाकार किती येतोय? 84 येतोय. मग जर आत्ताचं प्रगतीचं वय एक्स असेल, आत्ताचं प्रगतीचं वय एक्स असेल, तर 2 वर्षापूर्वी किती असणार आहे? एक्स. नाही, वाय नाही कन्सिडर करायचा. एक्स -2 असणार आहे. समजा माझं आजचं वय 32 आहे, तर 2 वर्षापूर्वी किती असेल? मग माझं 30 असणार आहे. मग हे कसं काढलं आपण? 32 मधून 2 मायनस केले. 32 मधून 2 मायनस केले. तसं प्रगतीचं आजचं एज किती आहे? एक्स. 2 वर्षापूर्वीचं किती असणार आहे मग? एक्स -2. मग हे लिहूयात आपण, प्रगतीज एज 2 years ago. एवढं लिहा. चला, प्रगतीज एज 2 years ago. प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय काय असणार आहे? एक्स -2. आणि प्रगतीचं 3 वर्षानंतरचं वय किती असणार आहे? 3 वर्षानंतरचं वय किती असणार आहे? एक्स +3 बरोबर प्रगतीच एज 3 years hence इज इक्वल टू एक्स +3. हे समजलं का? ओके. 3 वर्षानंतर तिचं वय एक्स +3, 2 वर्षापूर्वीचं वय एक्स -2. फ्रॉम गिवन कंडिशन, काय बोलतात आता गिवन कंडिशन मध्ये? बघा, गिवन कंडिशन मध्ये काय बोलतात? प्रोडक्ट ऑफ. बघा, लक्ष द्या, कंडिशन लक्ष द्या, फक्त सोडवायचं तुम्हालाच आहे. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. कोणाचा गुणाकार? प्रगतीच एज 2 years ago. प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय म्हणजे एक्स -2 आणि 3 वर्षानंतरचं वय म्हणजे एक्स +3, या दोघांचा गुणाकार किती येतोय? 84. या दोघांचा गुणाकार किती येतोय? 84. परत एकदा काय? प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय, या दोघांचा गुणाकार म्हणजे प्रोडक्ट हा किती येतोय? 84 येतोय. तर प्रगतीचं आजचं वय काढा, असं ते बोलतात. ओके, सो एक्स ने एक्स ला मल्टिप्लाय करूयात, आन्सर आलं x². एक्स ने 3 ला मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं +3x. या 2 ने x ला मल्टिप्लाय केलं -2x. या 2 ने ह्या 3 ला मल्टिप्लाय केलं -6 इज इक्वल टू 84. ओके, मल्टिप्लिकेशन समजलं का? पहिल्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मने दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय केलंय. ओके, 3x² मधून 2x² गेले, x².
प्लस एक्स, हा जो -6 आहे ना त्याला नाही, ह्या 84 ला इकडे आणूयात. -6 - 84 इज इक्वल टू 0. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फॅक्टरायझेशन मेथड मध्ये ही कॉन्स्टंट टर्म अलीकडच्या बाजूला पाहिजे, त्यामुळे 84 ला पण मी अलीकडे घेतलं. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस मायनस प्लस. ओके, आन्सर आलं तुमचं 90 इज इक्वल टू 0. आता 90 वजा 90, बघा 90 एके 90. 90 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये आहे पाहायचे, ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून उत्तर आलं पाहिजे 1. सो उत्तर मिळालं फॅक्टर्स. 10 9 चा 90, 10 9 चा 90. 10 ला कोणतं चिन्ह, 10 ला कोणतं चिन्ह प्लस, आणि 9 ला कोणतं चिन्ह मायनस. ओके, प्लस मायनस मायनस, बरोबर उत्तर आलं तुमचं 1. पुढचं जमतंय. ओके, एक्सच्या 2 व्हॅल्यू येतील त्या मला सांगा. एक्सच्या 2 व्हॅल्यूज येतील त्या मला सांगताय. ओके, एक्स स्क्वेअर, हा पटकन पटकन सॉल्व्ह करतो मी, 30 सेकंदामध्ये लक्ष देत आहे. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू, या दोघांचा एक ग्रुप, या दोघांचा एक ग्रुप, या दोघांमध्ये काय कॉमन आहे, एक्स. इथं काय राहिला, एक्स हा प्लस, हा एक्स बाहेर गेला 10. इथं काय कॉमन काढूयात 9. इथं काय राहिला एक्स, आतमध्ये राहिला प्लस 10 इज इक्वल टू, दोन्ही ब्रॅकेट आपले सेमच आहेत. एक्स प्लस 10 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 9 इज इक्वल टू, सो फायनली एक्स इज इक्वल टू -10 अँड एक्स इज इक्वल टू 9. ओके, बट आन्सर संपलेलं नाही. त्याच्या खाली प्रत्येक वेळेस तुम्हाला एक सेंटेन्स लिहायचंय. या ठिकाणी 2 आन्सर आलेत आपले, एक्स इज इक्वल टू -9 आणि एक्स इज इक्वल टू -10 आणि 9. 2 आन्सर आले. पण यातलं आन्सर घ्यायचं कोणतं? प्रगतीचं वय किती आहे, 10 का 9? मग 10 का 9? प्रगतीचं वय कुठे आहे, 10 वर्ष का 9 वर्ष? कोणतं वर्ष? 9 वर्ष. कारण की हा, इयर्स कॅनॉट बी निगेटिव्ह. प्रगती वजा 10 वर्षाची असेल का? वजा 10 वर्षाची प्रगती नसते कधी, त्यामुळे एज कॅनॉट बी निगेटिव्ह. एज कॅनॉट बी निगेटिव्ह. काही पण असेल तर ते निगेटिव्ह मध्ये नाही घ्यायचं. देअरफॉर एक्स इज नॉट इज इक्वल टू -10 असं लिहा. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर्स. प्रगतीचं मग प्रेझेंट एज आहे 9 वर्ष. प्रगती 9 वर्षाची झाली.